नमस्कार मित्रांनो, कॉम्प्युटर मध्ये स्वागत आहे। आज जो आपण बिल्ड करत आहे, जर समजा तुम्ही ॲनिमेशन, 3D डिझाइन, आर्किटेक्चर, VFX या सेक्टर मध्ये जर काम करत असाल तर डेफिनेटली हा सेक्टर तुमच्यासाठी युजफुल राहणार आहे। कारण की याच्यामध्ये जो प्रोसेसर यूज केलेला आहे तो i7 चा 14 जनरेशन मध्ये K सिरीज वाला प्रोसेसर आपण यूज करत आहे। तसेच बॉम्बर सिरीजचा B760 बॉम्बर वायफाय वाला मदरबोर्ड यूज केलेला आहे। याच्यामध्ये वायफाय 6 ब्लूटूथ 5.3 कॉम्बो येते। ग्राफिक्स कार्ड यूज केलेलं आहे 4060 चा 8GB चा ग्राफिक्स कार्ड MSI मध्ये यूज केलेला आहे। कूलर यूज केलेला आहे 2 फॅन वाला 240 चा अँटी स्पोर्टचा IC 240 लिक्विड कूलर यूज केलेला आहे। 750 वॅटचा SMS आहे। अँटेक मध्ये CX7 हे कॅबिनेट यूज करताय। प्लस रॅम जर बघणार असाल तर 16GB ची रॅम DDR5 वाली आहे आणि 500GB ची SSD प्लस 1TB हार्ड डिस्क असे ऑल कॉम्पोनंट राहणार आहेत। या ऑल कॉम्पोनंटचा अनबॉक्सिंग करून आपण डिटेल मध्ये बिल्डची व्हिडिओ आणत आहे तुमच्यासाठी। जर समजा तुमच्या रिक्वायरमेंट नुसार तुम्हाला बिल्ड करून पाहिजे असेल तर आमचा व्हॉट्सअपचा नंबर दिला आहे, त्या नंबरवरती तुम्ही संपर्क साधून आमच्या टीम बरोबर तुम्ही कॉन्टॅक्ट करून तुमच्या PC बिल्ड आपल्याकडून करून घेऊ शकता। आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्याला सबस्क्राईब करा, कारण की जेणेकरून जे नवीन बिल्डचे आम्ही व्हिडिओ टाकत आहे त्या इझिली तुम्हाला नोटिफिकेशन मिळून जातील। हे बिल्ड करायला घेण्यापूर्वी आपण सगळे कॉम्पोनंट जेन्युइन करण्यात बॉक्स पॅक पहिल्यांदा चेक करतोय आणि ते पण तुम्ही कसं चेक करायचं हे पण तुम्ही जाणून घ्या। चला तर मी हे बिल्ड करायला घेऊया। बिल्ड करायच्या अगोदर ऑल कॉम्पोनंट बॉक्स पॅक चेक करून घेऊया। याच्यामध्ये पहिल्यांदा आपण चेक करत आहे ते म्हणजे MSI चा आपण जे ग्राफिक्स कार्ड यूज करत आहे ते 4060 GB मध्ये MSI मध्ये 4060 RTX सिरीजचं ग्राफिक्स कार्ड 2x 2 फॅन सोबत यूज करत आहे, जे 8GB चं ग्राफिक्स कार्ड आहे। मॅन्युफॅक्चरिंग बघणार असाल तर मॅन्युफॅक्चरिंग इथे तुम्ही चेक करू शकताय। जानेवारी 2025 चं मॅन्युफॅक्चरिंग आहे, जानेवारी 2025 आहे। 8GB चं DDR6 वाला ग्राफिक्स कार्ड यूज करत आहे। बॉक्स पॅक बघणार असाल तर बेसला इथं बॉक्स पॅकचं सील याचं बघू शकता तुम्ही, बेसमध्ये इथं बॉक्स पॅकचं सील बघायला भेटेल। तसेच सिरियल नंबर बघणार असाल तर बॉक्सच्या राईट साईडला हा सिरियल नंबर तुम्हाला बघायला भेटेल। जो प्रोसेसर यूज केलाय तो i7 मध्ये 14 जनरेशनचा आहे, 14700K वाला आहे 14 जनरेशन मध्ये। त्याचा सिरियल नंबर बघणार असाल तर तुम्हाला राईट साईडला याचा सिरियल नंबर बघायला भेटेल। प्लस बॉक्स पॅक बघणार असाल तर हा बॉक्स पॅकला तुम्ही दोन्ही साईडला याचं सील चेक करू शकताय। प्लस याचं प्रोसेसर तुम्ही चेक करणार असाल तर प्रोसेसर इथं बॅक साईडला तुम्ही चेक करू शकता। बाकीचे फीचर्स SSD जर बघणार असाल तर SSD आपण क्रुशल मध्ये P3+ वाली यूज करताय। 500GB ची SSD असणार आहे, 4700 MBps रीड आणि राईट स्पीड याच्यामध्ये प्रोव्हाइड केलेलं आहे। आणि सिरियल नंबर बघणार असेल तर इथं बेसमध्ये याचा सिरियल नंबर बघायला भेटेल। बॉक्स पॅकचं सील इथं या ठिकाणी आहे आणि प्लस वरती पण तुम्ही इथं बॉक्स पॅकचं सील बघू शकता। आणि मॅन्युफॅक्चरिंग बघणार असाल तर मॅन्युफॅक्चरिंग नोव्हेंबर 2024 चं मॅन्युफॅक्चरिंग आहे, लेटेस्ट 6 मंथ मधलेच आहे। तसेच जो रॅम यूज केले ते 16GB ची 6000 मेगाहर्ट्झ वाली रॅम यूज केलेला आहे। 16GB सिंगल स्ट्रीप आहे, फ्युचर मध्ये वाढवणार असाल तर वाढवू शकताय। XPG लॅन्सर 8GB मध्ये रॅम असणार आहे, जी DDR5 वाली रॅम आहे। बाकीचं बॉक्स पॅक बनणार असाल तर दोन्ही साईडला बॉक्स पॅकचं सील बघू शकताय। रॅम वरती तुम्हाला इथं सिरियल नंबर याचा बघायला भेटेल। आणि मॅन्युफॅक्चरिंग बघणार असाल तर डिसेंबर 2024 चं मॅन्युफॅक्चरिंग याच्यामध्ये प्रोव्हाइड केलेलं आहे। प्लस मदरबोर्ड जो यूज केलेला आहे MSI मध्ये B760M बॉम्बर वायफाय वाला मदरबोर्ड यूज केलेला आहे। याच्यामध्ये वायफाय 6 आणि ब्लूटूथ 5.3 कॉम्बो येते। डिसेंबर 2024 चं मॅन्युफॅक्चरिंग याच्यामध्ये प्रोव्हाइड केलेला आहे। i9 14 जनरेशन पर्यंत ह्याला तुम्ही 12, 13, 14 ऑल प्रोसेसर सपोर्टेबल आहे। i9 14 सुद्धा फ्युचर मध्ये अपडेट करू शकताय। Gen 4 ची SSD सपोर्टेड आहे। बॉक्स पॅकचं सील बघणार असाल तर बेसला इथं बघू शकताय। आणि हे जे फीचर्स बघणार असाल तर बॅक साईडला फीचर्स बघू शकताय। AI कूलिंग सिस्टीम, Gen 4 सपोर्टेड, DDR5 रॅम सपोर्टेड आहे, वायफाय 6 प्लस ब्लूटूथ 5.3 कॉम्बो आहे, 2 रॅमचं स्लॉट आहे। तुम्ही फीचर मध्ये अजून एक वाढवणार असला वाढवू शकता। सिरियल नंबर तुम्हाला इथं राईट साईडला याचा बघायला भेटेल। तसेच जो कूलर जो यूज केलेला तो अँटी स्पोर्टचा आईस फ्लो 240 ARGB कूलर आपण यूज केलेला आहे। याच्यामध्ये तुम्हाला CPU टेम्परेचर डिटेक्शन होते। हा अँटी स्पोर्टचा 2 फॅन सोबत कूलर आहे। याचा सिरियल नंबर तुम्हाला राईट साईडला बघायला भेटेल। प्लस मॅन्युफॅक्चरिंग बघणार असाल तर जानेवारी 2025 चं मॅन्युफॅक्चरिंग आहे, कम्प्लिटली बॉक्स पॅक येतो हा। प्लस SMS जो आहे अँटी स्पोर्टचाच RX 650 हा 80+ ब्रॉन्झ सर्टिफाईड आहे। 80+ ब्रॉन्झ सर्टिफाईड तुम्ही इथं बॉक्सवरती बघू शकता। ब्रॉन्झ सर्टिफाईड SMS येतोय। याचा सिरियल नंबर बघणार असाल तर राईट साईडला इथं सिरियल नंबर याचा बघायला भेटेल। ऑक्टोबर 2024 चं मॅन्युफॅक्चरिंग याच्यामध्ये प्रोव्हाइड केलेलं आहे। आणि जे हार्ड डिस्क आपण एक्स्ट्रा स्टोरेजसाठी यूज करताय ते 1TB चे हार्ड डिस्क असणार आहे, जी 7200 RPM वाली हार्ड डिस्क आपण सिगरेटमध्ये यूज करत आहे। बाकीचे जे फीचर्स बघणार असाल तर जे मॅन्युफॅक्चरिंग बघणार असाल तर फेब्रुवारी 2025 चं मॅन्युफॅक्चरिंग आहे। आणि क्रिस्टल X7 हे अँटी स्पोर्टचं कॅबिनेट 7 फॅन सोबत आहे। तर मग ऑल कॉम्पोनंट अनबॉक्सिंग करून बिल्ड करायला घेऊया।
नमस्कार मित्रांनो, आत्ताच आपलं बिल कंप्लीट झाले. तुम्ही चेक करू शकता बिल कशा प्रकारे. या बिलच्या ऑल डिटेल्स तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये बघायला भेटणार आहेत. जर समजा तुमच्या रिक्वायरमेंट नुसार तुम्हाला पीसी बिल्ड करून पाहिलं असेल तर नक्कीच आमच्या टीमला संपर्क साधा. तुमच्या रिक्वायरमेंट नुसार आपण सुद्धा पीसी बिल्ड करून देतोय आणि सगळे मटेरियल तुम्हाला जेन्युइन मिळणार आहे. त्यामुळे त्याची गॅरंटी तुम्हाला. बॉक्स पॅक मटेरियलचे व्हिडिओ आपण पहिल्यांदा कस्टमरला व्हिडिओ शेअर करतोय व्हॉट्सअपवरती आणि त्यांच्या कन्फर्मेशन नंतरच मशीन बिल्ड करायला घेतोय. त्यामुळे अशाच नवनवीन व्हिडिओला आपल्या कॉम्प्युटरवर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून जे नवीन बिलचे व्हिडिओ आम्ही टाकत आहे ते इझिली तुमच्या नोटिफिकेशन मध्ये मिळून जातील. थँक्यू.